वा वा, क्या बात है. असा वृद्ध सोहळा कधी बघायला मिळालाही नसेल. अंगावर रोमांच आणि डोळ्यामध्ये पाहिजे. आज या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सगळ्यांना एक एक करून मंचावर यायची विनंती करतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपण कृपया मंचावर यावा अशी आपल्याला विनंती. चित्रपटाचे निर्माते श्री मंगेश देसाई, दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे, प्रतिमेचं पूजन करावं आणि पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पण करावे. हो. मी मान्यवरांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो. आपल्यामध्ये इतरही अनेक दिग्गज मान्यवर आज उपस्थित आहेत. मी त्यांना एक एक करून मंचावर यायची विनंती करतो. झी समूहाचे MD आणि CEO श्री पुनीत गोयंका सर, श्री राहुल नार्वेकर साहेब, श्री लोढा साहेब, श्री आशिष शेलार साहेब, आपण मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती. अभिनय सम्राट श्री अशोक सराफ साहेब, आपण मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते श्री सचिनजी पिळगावकर, श्री महेशजी कोठारे, लोकप्रिय अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांनी मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती. या सगळ्या मान्यवरांच्या दिग्गजांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रजी यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. बमन इराणी सर, आपल्याला विनंती आहे, आपण कृपया मंचावर यावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करूया. मी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम विनंती करतो साहिल मोशन आर्ट्स तर्फे निर्माते श्री मंगेश देसाई यांना की त्यांनी सर्वप्रथम श्री एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करावा. झी स्टुडिओज आणि झी म्युझिकचे CBO श्री उमेश बन्सल साहेब यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. साहिल मोशन आर्ट्स तर्फे श्री मंगेश देसाई, आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करतायत. झी समूहातर्फे श्री पुनीत गोयंका यांना नम्र विनंती, त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. श्री उमेशजी बन्सल यांना विनंती.
जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांना मी मंचावर यायची विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री, जोरदार टाळ्यांनी लाडके अभिनेते आणि अभिनेत्री जॅकी आणि रकुल यांचं स्वागत करूया. मी पुढचे सत्कार करण्यासाठी मंगेश देसाई यांना विनंती करतो. श्री राहुल नार्वेकर साहेबांचं स्वागत आपण करावं. आपले लाडके अभिनेते श्री गोविंदाजी यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. श्री आशिष शेलार यांचं स्वागत मंगेश देसाई यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती. आपले लाडके ज्येष्ठ अभिनेते श्री अशोक सराफ यांचा सन्मान स्वागत श्री मंगेश देसाई करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. ज्येष्ठ अभिनेते श्री जितेंद्रजी यांचा सन्मान मंगेश देसाई यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. श्री गोविंदाजी यांचा स्वागत आणि सन्मान मंगेश देसाई यांनी करावा अशी त्यांना विनंती. श्री बमन इराणी यांचा सन्मान आणि स्वागत श्री मंगेश देसाई यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते श्री महेश कोठारे यांचं स्वागत श्री मंगेश देसाई यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती. श्री आशिष शेलार साहेबांचा सन्मान आणि स्वागत करावं अशी मी मंगेश देसाई यांना विनंती करतो. जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत यांचं स्वागत आणि सन्मान मंगेश देसाई यांनी करावा. ज्यांनी माननीय बाळासाहेबांची भूमिका केली, ज्यांनी आत्ताच्या या गाण्यामध्ये माननीय बाळासाहेब साक्षात साकार केले, असे मकरंद पाध्ये यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा. मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो.
तिन्ही कलाकारांना मी मंचावर यायची विनंती करतो. श्री मकरंद पाध्ये ज्यांनी माननीय बाळासाहेबांची भूमिका केली, ठीक. लाडके कलाकार आणि दिग्दर्शक यांना आपण थोड्या वेळात भेटणारच आहोत. मी मंचावर यायची विनंती करतो. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि जे मंचावर आल्यानंतर आरारारारा खतरनाक एवढीच रिॲक्शन सगळ्यांकडून येते. सगळ्यांचे लाडके आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे. आज तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्चचा सोहळा भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये पार पडतोय. मी सगळ्या मान्यवरांना हातामध्ये रिमोट द्यायची विनंती करतो. या रिमोटद्वारे आपण ट्रेलरचं अनावरण करावं, हा सगळ्यांसमोर आणावा अशी आपल्याला नम्र विनंती. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये येत्या 9 ऑगस्ट 2024ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. सगळ्यांना ट्रेलर दिसावा यासाठी मान्यवरांना विनंती की आपण थोडंसं स्टेजच्या बाजूला यावं आणि या रिमोटचं बटन दाबून बहुचर्चित अशा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण करावं. पुनीत गोयंका सर इथे उपस्थित आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत. उनके लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. यानंतर श्री राहुल नार्वेकर साहेब माननीय विधानसभा अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी. धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजसाठी उपस्थित असणारे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, लालजी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कलाकार श्री जितेंद्र साहेब, गोविंदाजी, महेशजी, आपल्या सर्वांचे लाडके अशोक सराफजी, बमन इराणीजी, पुनीतजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित धर्मवीर या सिनेमाचे सर्व फॅन मंडळी. खऱ्या अर्थाने धर्मवीर ज्या वेळेला हा सिनेमा रिलीज झाला तो बघण्यासाठी जी गर्दी होती आणि जो उत्साह होता, तो सिनेमा बघितल्यानंतर मला खात्री होती की या सिनेमाचा सिक्वेल हा यायलाच पाहिजे. आणि काही सिनेमा मनोरंजनासाठी असतात, काही सिनेमा समाजात एक मेसेज देण्यासाठी असतात आणि काही सिनेमा हे इतिहास रचवण्यासाठी असतात आणि धर्मवीर हा त्यातला एक आहे. मला खात्री आहे की हा सिनेमा निश्चितपणे धर्मवीर 2 हा त्याच उत्साहाने महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली संपूर्ण जनता बघेल आणि राजकारणातले म्हणा, समाजकारणातले म्हणा, उत्तम धडे या राज्यातील, या देशातील तरुण पिढीला प्राप्त होतील. खरं तर हा सिनेमा किंवा हा ट्रेलर रिलीज करण्यासाठी आजच्यापेक्षा उत्तम क्षण नव्हता, दिवस नव्हता. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येस हा सिनेमा आपण याचा ट्रेलर रिलीज करत आहात. गुरु कसा असावा आणि त्याचा शिष्य कसा असावा याचं उत्तम उदाहरण या सिनेमातून समाजासमोर येत आहे. आणि म्हणून आज निवडलेला हा क्षण अत्यंत उत्तम आहे. माझ्या या संपूर्ण धर्मवीर 2च्या टीमला मनापासून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि यानंतर माननीय राहुल नार्वेकर साहेब, या सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते
मंचावर उपस्थित अशोक सराफजी, महेश कोठारेजी, बमनजी, जितेंद्रजी, मंचावर उपस्थित सर्वच आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर, मराठी सिनेमाच्या ट्रेलरचं लॉन्च आता झालेलं आहे आणि या लॉन्चमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की एक ध्येयवेडा माणूस, ध्येयवेडा नेता, ध्येयवेडा कार्यकर्ता हा आपल्या जगणाऱ्या आयुष्यामधल्या काळात जे काही विचारांचं सोनं त्या ठिकाणी त्याची पेरणी करतो आणि ती पेरणी करताना स्वतःपेक्षा समाज, स्वतःपेक्षा धर्म, स्वतःपेक्षा देश याला प्राधान्य देऊन आपलं पूर्ण जीवन जगतो आणि त्याच्या या जगण्याच्या सर्व घडामोडीतल्या मुशीतून एक कार्यकर्ता सगळ्या गोष्टी टिपत असतो आणि त्या सर्व गोष्टी टिपत टिपत स्वतः विचाराने एवढा कट्टर होतो की आता जगायचं तर विचारांसाठी, आता लोकांमध्ये काम करायचं तर हिंदुत्वासाठी, आता लोकांना मदतीचा हात द्यायचा तर तो हिंदुत्ववादी विचारासाठी, सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं तर ते हिंदुत्व विचारासाठी, त्या छोट्या छोट्या गोष्टी टिपून स्वतःचं आयुष्य जगणारा तो कार्यकर्ता आज आपल्या समोर येतो. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने या ठिकाणी येतो आहे. आनंद दिघेंचं आयुष्य खरं तर ते ज्या वेळेला हयातीत होते त्यावेळेला संपूर्णतः संघर्षाचं होतं. संघर्ष स्वतःसाठीचा नव्हता, संघर्ष स्वतःला काही मिळेल म्हणूनचा नव्हता, किंबहुना संपूर्ण संघर्ष दुसऱ्याला काहीतरी मिळावं म्हणूनचा होता. मला व्यक्तिशः वाटतं गुरु शिष्य परंपरेतील गुरुकडून 100% घेऊन जगण्याची भूमिका जगलेला शिष्य आज आनंद दिघेजींकडून लोकांसाठी सर्वस्व द्यायचं या पद्धतीने जगणारा शिष्य आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत आणि ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. मला शेवटला एवढंच म्हणायचं शिंदे साहेब, आणि आपण सगळे सुद्धा त्याला साक्षी आहात. मे 2022ला मी चुकत नसेन तर या सिनेमाचा पहिला भाग जो आहे धर्मवीर, त्या मे 2022ला त्याचं ट्रेलरचं लॉन्च झालं आणि ज्या वेळेला धर्मवीर 1 आलं, धर्मवीर 1चं ट्रेलर लॉन्च आलं, त्यानंतर काही काळातच महाराष्ट्रामध्ये विचारांचं बंड जिंकलं आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले हे आपल्याला माहिती आहे. आज धर्मवीर 2चं ट्रेलरचं लॉन्च आहे. देवेंद्रजी सांगून गेलेच आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्येच शिंदेशाही महायुती पार्ट 2 याचं सरकार येईलच, याबद्दल आपल्या कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. आणि म्हणून एखाद्या सिनेमाबरोबर राजकीय गणितं सुद्धा बदलतात. हे कोठारेजी आणि अशोक सराफजी यांनी लक्षातही घ्यावं आणि तरडे यांच्याकडून त्या पद्धतीच्या गोष्टी निर्माण केल्या जातात. त्यामुळे उद्या कुठल्या तरी सरकार निर्मितीमध्ये निर्माते आणि मग दिग्दर्शक तरडे यांचा पण काही छुपा हात आहे का याची सुद्धा चर्चा होऊ शकते. आणि म्हणून अशाच पद्धतीच्या या सिनेमाला आपल्या सगळ्यांकडून मी शुभेच्छा सर्व टीमला देतो आणि विशेषतः आमच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले
सुद्धा जी सगळी मंडळी आली आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो की एक आमचा मराठी सिनेमा हा असा मोठी रेकॉर्ड ब्रेक काम करू शकतो, यासाठी आपली उपस्थिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मराठीप्रमाणेच हा चित्रपट 9 ऑगस्ट 2024 रोजी फक्त मराठी भाषेसमोर दाखवला जाईल एका खास सरप्राईजसह. त्यामुळे थोडीशी वाट बघायची आहे. पण तत्पूर्वी आपल्याला या सोहळ्याच्या निमित्तानं इतके दिग्गज, इतके मान्यवर एकाच वेळेला एका मंचावर मिळालेले आहेत, हा योगसुद्धा विरळाच. म्हणूनच ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते श्री महेशजी कोठारे यांना मी विनंती करतो की त्यांनी या चित्रपटाबद्दलची आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी. श्री महेशजी कोठारे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या मीडियाच्या मित्रांनो आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ट्रेलर पाहून मला असं वाटते हा चित्रपट सुपरहिट आहे ह्याची खात्रीच त्यांनी दिलेली आहे आपल्याला. कारण तो ट्रेलर पाहूनच इतकी एनर्जी आली आपल्याला पाहून की खरंच शिंदेसाहेब कमाल आहे हा ट्रेलर. म्हणजे आय विश टू कॉंग्रॅच्युलेट. मी विशेषतः मंगेश देसाई, प्रवीण तरडे यांचं विशेष अभिनंदन करतो की इतका उत्कृष्ट ट्रेलर त्यांनी केलेला आहे आज. आणि त्या ट्रेलरचं आज लॉन्च झालं. खरंच फॅन्टॅस्टिक. आणि माननीय शिंदेसाहेबांची भूमिका ज्यांनी केलेली आहे, क्षितिज दाते, त्याचं विशेष अभिनंदन. कारण कळेच ना का हा क्षितिज दाते आहे का एकनाथ शिंदे आहेत. इतकं ब्युटिफुल प्रेझेंटेशन आणि इतका ब्युटिफुल मेकअप, इतकं म्हणजे आपल्याला खरंच वाटते का ते शिंदेसाहेबच तिथे उभे आहेत. आणि त्याचे परफॉर्मन्स, त्याची ॲक्टिंग कमाल आहे. क्षितिज, तुझं विशेष अभिनंदन. आणि प्रसाद ओक तर तू फॅन्टॅस्टिक आहेसच, तुझ्याबद्दल काय वादच नाही. तुला एक सल्यूट, कारण तू सुद्धा अक्षरशः धर्मवीरच वाटलास. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द होल टीम. हा चित्रपट सुपरहिट तर आहेच, पण शिंदेसाहेब चित्रपटाबरोबर महाराष्ट्राला पण तुम्ही सुपरहिट कराल ह्याची आम्हाला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा या चित्रपटाबरोबर, या संपूर्ण टीमबरोबर आहेत. त्यामुळे तो आधीच्या भागापेक्षा सुद्धा अजून मोठा, अजून सुपरहिट होईल याबद्दल कोणालाच शंका नाही आहे. जसं मी मगाशीच उल्लेख केला तसं हा चित्रपट फक्त मराठी भाषेत नाही तर हिंदी भाषेमध्ये सुद्धा संपूर्ण जगभरात येत्या 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होतोय. आणि या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर बघण्यासाठी आपण उत्सुक आहात. तो थोड्याच वेळात आपल्यासमोर दाखवला जाईल एका खास सरप्राईजसह. मी पुन्हा हे तुम्हाला सांगतोय कारण सरप्राईजसुद्धा तेवढंच मोठं आहे. एक थोड्याच वेळात या सगळ्याचा उलगडा होईल. मी आता विनंती करतो आपल्या सगळ्यांचे लाडके, संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना आपले मामा म्हणून ओळखतो असे आदरणीय श्री अशोकजी सराफ यांना की त्यांनी त्यांची प्रतिक्रिया या चित्रपटाबद्दल व्यक्त करावी. श्री अशोक सराफ. मुख्यमंत्र्यांनी माझी चूक वेळीच लक्षात आणून दिली. महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफ. नमस्कार. व्यासपीठावरचे मान्यवर लोक, त्यांची नावं घेत बसतो तर मला वाटतं बराच वेळ जाईल. माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ साहेब शिंदे, नार्वेकर साहेब, आशिष शेलार साहेब आणि माझे कलाकार मित्र जेवढे म्हणून महाराष्ट्राला ललामभूत ठरलेले आर्टिस्ट आहेत, हे मला एका वेळेस दिसत आहेत इथे. आता या पिक्चरवर काय बोलावं हेच मला कळत नाही. एक पहिलं पिक्चरसुद्धा यांचं हिट आहे. एका नटावर, एका राजकारणी माणसावर असं पिक्चर निघू शकतं हे मी पहिल्यांदाच बघितलं. नाट्यमय घटना असणं कुठल्याही माणसाच्या जीवनात
हे काहीतरी दाखवू शकता तुम्ही एखाद्यावेळेस, पण अभिनय आणि तुमचं राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असताना सुद्धा, दुसऱ्या टोकाचे असताना सुद्धा त्यात पण एक सुंदर अशी फिल्म बनू शकते, हे आम्ही मागच्या वेळेला बघितलेलं आहे. आणि आता ट्रेलर बघितल्यावर जर उत्साह आणखी वाढलेला आहे की निश्चित कळत नाही आता की आणखी काय बघायला ह्याच्या पुढे मिळणार आहे. आणि मला वाटतं माझ्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांचा सुद्धा तसाच समज असेल की यापुढे काय बघायला मिळणार आहे. तेव्हा तुमची जास्ती उत्सुकता न ताणता 9 ऑगस्टला हा रिलीज होतो आहे पिक्चर. मला वाटतं हा सुद्धा पिक्चर हिट व्हायला काही हरकत नाही. ट्रेलरवरून तरी तसं बघून वाटतं आहे. माझ्या या पिक्चरबद्दल आणि मी काही जास्ती बोलणार नाही. तुम्ही तो बघणारच आहात आणि तुम्ही प्रत्येकाने आपापलं मत त्याच्यावर ठरवावं. पण माझ्या मते हा पिक्चर एक वेगळं काहीतरी दाखवेल, जीवनातली कथा, असं मला निश्चित वाटतं. माझ्या पूर्ण शुभेच्छा या लोकांबरोबर, या सिनेमातल्या सगळ्या आर्टिस्टबरोबर आणि जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांबरोबर असतील. आणि मी त्यांना नेहमीच शुभेच्छा देत राहीन, कारण अनयुज्युअल काहीतरी सब्जेक्टवर ते पिक्चर बनवत आहेत आणि त्यातून ते हिट पिक्चर करतायत. ही आपल्या सिनेमाच्या दृष्टीने सुद्धा फार चांगली गोष्ट आहे. मला एकंदरीत ट्रेलर यांचा फारच आवडलेला आहे. आता बघूया मला पुढे काय होईल याची मला उत्सुकता फार वाटते. तो मी तो जरूरच बघणार आहे. पण मी या लोकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी असे कितीही पार्ट असू देत, मग 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, बनवत राहावं आणि लोकांना एक चांगलं जीवन, एक म्हणजे एका नेत्याचं जीवन कसं असतं हे दाखवून द्यावं असं मला मनोमन वाटतं. मी एवढ्यावरच थांबतो. पण मी पुन्हा एकदा या सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशोक मामा, तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा आम्हाला नेहमी हवेच आहेत. यानंतर मी विनंती करतो, संपूर्ण देशाचे लाडके, ज्यांची ख्याती फक्त देशातच नाही जगभरात पसरलेली आहे, ज्यांची नृत्य बघत मी लहानाचा मोठा झालोय, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते श्री गोविंदाजी, मी त्यांना आपली प्रतिक्रिया विनंती करतो. आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय जितेंद्रजी, आदरणीय अशोक सराफ साहेब, आदरणीय ईरानी साहेब, आदरणीय महेश जी, मंचवर उपस्थित सगळेच अतिथीगण, बंधू भगिनीनो, धर्मवीरबद्दल आर्ट अँड कल्चरशी जुडलेले कलाकार वर्ग व या चित्रपटाकडून अपेक्षा जे लोक करत आहेत त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा प्रदान करतो. व धर्मवीरबद्दल एवढंच म्हणणार, धर्मेण हनते व्याधी, धर्मेण हनते शत्रु, धर्मेण हनते ग्रह, यतो धर्मा तथो जय. आदरणीय एकनाथ शिंदेजी या गुरुपौर्णिमेच्या एक दिवसा अगोदर आपण जे हे फंक्शन ठेवलं आहे इथं, याला कुठल्या प्रकारचा वास्तुदोष, शब्ददोष, क्रियादोष, दृष्टिदोष न लागावा यासाठी आई पायी प्रार्थना करतो. विश्वानि देव सवित दुरितानि परासव, यद्भद्रम तन्ना असव.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोविंदाजी, मनापासून आभार. थँक्यू सो मच. इतकं गोड तुम्ही बोललात आणि इतक्या छान शुभेच्छा आम्हा सगळ्यांना दिल्यात. यानंतर झी समूहाचे MD आणि CEO श्री पुनीत गोयनका सर, मैं आपसे विनती करता हूं कि आप कृपया 2 शब्द कहिए. और मैं आपसे एक्चुअली पूछना चाहता था कि कल गुरु पूर्णिमा है, तो गुरु की परिभाषा आपकी नज़र में क्या है, हम जानना चाहते हैं. प्लीज सर. धर्मवीर 1 से भी आप जुड़े थे और धर्मवीर 2 से भी, तो आपके दिल में अभी क्या भावनाएं हैं, हम जानना चाहते हैं. धन्यवाद. माननीय चीफ मिनिस्टर साहब, आपने मुझे यहाँ बुलाया, बहुत बहुत धन्यवाद. मेरे बाकी मंच पे बैठे सभी व्यक्तिगण, उनको मेरा आभार कि आपने मेरा इतना सम्मान किया यहाँ बुला के. कल गुरु पूर्णिमा है. आपने बहुत कठिन सवाल पूछ लिया मेरे से. शायद 2 ही पंक्तियाँ बोल पाऊँगा मैं. गुरु मेरे हिसाब से वो इंसान होता है जो आपको सच्चाई, सही और गुणी रास्ते पे चलने की मार्गदर्शना दे सकता है. दूसरा, गुरु वो होता है जिसको परखा उसकी उम्र से नहीं जाता, बल्कि उससे ज्ञान से जाना जाता है. तो इतना ही मैं कह सकता हूँ उनके बारे में. धर्मवीर के बारे में मैं क्या बोलूँ. मैं जैसे कि उन्होंने मेरा नाम लिया पुनीत गोयनका, तो आप भी सब समझ गए होंगे कि मैं मराठी तो हूँ नहीं, और मैं मराठी बोल भी नहीं सकता हूँ. समझ लेता हूँ, इतना मुझे पता है, ज्ञान है. धर्मवीर 1 जब मेरी टीम मेरे पास लेके आई थी, तब मैं इनके बारे में कुछ नहीं जानता था. बट जब मैंने थोड़ा पढ़ा तो मुझे लगा ये कहानी सबके सामने आनी चाहिए. उसके बाद जब धर्मवीर 2 लेके आए मेरे पास, मैं कहा ये तो कोई सवाल ही नहीं उठता. जब हमने 1 बनाई है तो 2 भी हम ही बनाएंगे, और तो कोई बना नहीं सकता. और मेरे को सबसे बढ़िया चीज़ उसमें क्या लगी कि उनका जो जज्बा था अपने लोगों के लिए, अपने राष्ट्र के लिए, उसने मेरे को बहुत मूव किया. तो इसलिए मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ सबका कि मुझे इस प्रोडक्ट का पार्ट बनने का हिस्सा मिला. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू वेरी मच. बहुत बहुत धन्यवाद सर. मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो की मराठीप्रमाणेच हिंदीमध्ये सुद्धा हा चित्रपट संपूर्ण नेते धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका ज्यांनी केली, प्रसाद ओक, आणि अर्थातच अत्यंत गुणी अभिनेता, आम्हा सगळ्यांचा खूप जवळचा मित्र, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका करणारा क्षितिज दाते. मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या तिघांचाही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. सगळ्यात आधी मकरंद पाध्ये ज्यांनी माननीय बाळासाहेबांची भूमिका केली, त्यांचा सन्मान मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी करावा अशी त्यांना विनंती. बाळासाहेबांचं करारी व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, जी यांनी अत्यंत लीला सांभाळली. एकदा जोरदार टाळ्या श्री मकरंद पाध्ये यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. यानंतर अर्थातच ज्यांचे फोटोज सगळीकडे व्हायरल होऊन अर्थातच त्यांच्यातलं साधर्म्य बघून आपल्या सगळ्यांना एक विशेष आनंद झाला होता, अत्यंत गुणी अभिनेता क्षितिज दाते याचा सन्मान महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
आणि यानंतर ज्यांचं सगळीकडे आपल्याला अस्तित्व दिसतंय आणि धर्मवीर 1च्या ट्रेलर लॉन्च आणि अनाउन्समेंटच्या वेळेला ते जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेत चालत आले तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांचे पाय पडण्याचा, त्यांच्या जवळ जाण्याचा मोह आवरला नाही, असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके अभिनेते दिग्दर्शक श्री प्रसाद ओक यांचा सन्मान माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी करावा. भाग 2 साठी सुद्धा घेतलेली प्रचंड मेहनत आणि परिश्रम आपल्याला या ट्रेलर मधून अंदाज आलाच असेल. लवकरच म्हणजेच 9 ऑगस्ट 2024 ला फक्त मराठीच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा संपूर्ण जगभरात हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा तुम्हाला या सगळ्या कलाकारांनी घेतलेली मेहनत दिसेलच. मी श्री प्रसाद ओक यांना विनंती करतो की या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याला आलेले अनुभव, आपला हा प्रवास आपण कृपया आम्हा सगळ्यांसमोर विशद करावा. बाकी मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती. थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांचे लाडके भाई अर्थात सुपरस्टार सलमान खान यांचं आगमन होत आहे. त्यांच्या उपस्थितीत हिंदीतला ट्रेलर आपण बघणार आहोत. प्रसाद ओक यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद अभिजित. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे गुरु, अलिखित गुरु अशोक मामा यांनाही वंदन करतो. हे अचानक आलं, हे मला माहिती नव्हतं की मला असं काही बोलायचं वगैरे, कारण प्रवीणचे डायलॉग असतील तेव्हा बोलायला जास्त मजा येते. आत्ता प्रवीणने काहीच लिहून दिलेलं नाही. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा करता. बायोपिक अनेकांनी केला, पण बायोपिकमधली व्यक्तिरेखा पुन्हा करण्याचा मान मिळालेला माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा, आणि माझ्याबरोबर अर्थातच दाते. त्यामुळे झालं काय की पहिल्या भागावरती रसिकांनी प्रचंड प्रेम केलं, उदंड प्रतिसाद दिला चित्रपटाला. पण आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटकात आजच्या प्रयोगात झालेली चूक उद्याच्या प्रयोगात आपल्याला सुधारता येते, सावरता येते. पण चित्रपटात तो चान्स नसतो, जो दिघे साहेबांच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला चित्रपटात पण मिळाला. दुसरा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा मी पहिला चित्रपट बरेचदा बघितला आणि एक अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय त्रुटी आहेत, काय राहिलं आहे, काय अजून करायला हवं होतं, काय अजून चांगलं झालं असतं, याचा विचार मला करता आला. आणि तो विचार भाग 2मध्ये अंमलात आणता आला. याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. अशी संधी फार कमी अभिनेत्यांना मिळाली असावी किंवा मिळत असावी. चित्रपटाबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही. चित्रपट तुम्ही पाहून त्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणं मला जास्त आवडेल. पण आमचे निर्माते मंगेश देसाई, आमचे दिग्दर्शक, लेखक, कथा, पटकथा, संवादकार प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा हे शिवधनुष्य साहेबांच्या पाठिंब्यासह उचललेलं आहे आणि ते यशस्वी त्यांनी केलेलं आहे असं आत्ता मी म्हणू शकतो. चित्रपट अजून आलेला नसला तरी आशा करतो की ट्रेलर तुम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे आणि हिंदी ट्रेलर बघायला आपण सगळे उत्सुक आहोत. 9 ऑगस्ट कधी एकदा उजाडतो आणि कधी या चित्रपटाला मागच्यासारखाच तुडुंब प्रतिसाद मिळतो आहे याच्या प्रतीक्षेत आम्ही सगळेच आहोत. आणि नाही मला आत्ता काही सुचत आहे. तुमचा आशीर्वाद पाहिजे बास आणि तुमचं प्रेम पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रसाद सर. यानंतर ज्यांना आपण कधीही कल्पना केली नव्हती असे अभिनेते जेव्हा गेटअपमध्ये एखादं महाराष्ट्राचं लाडकं अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व जेव्हा साकारतात तेव्हा तो वयानं खूप लहान असूनही फक्त अभिनय क्षमतेनं त्यांच्या उंचीचाच आपल्याला दिसू लागतो. आणि याचं उदाहरण आपण धर्मवीरच्या पहिल्या भागात पाहिलेलंच आहे. अर्थातच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री ते आमचा कितीही मित्र असला तरीसुद्धा त्यांच्याशी आदरानं वागायला लागायचो. इतका एकनाथ शिंदे साहेबांचा दरारा आहेच आणि तोही त्या भूमिकेमध्ये इतकाच उमदा दिसत होता. मी माझा खूप चांगला मित्र आणि अप्रतिम अभिनेता क्षितिज दाते याला विनंती करतो की त्याने या निमित्तानं त्याचे अनुभव आणि हा प्रवास आम्हाला वर्णन करून सांगावा. मला माहिती आहे हे मी खूप ऐनवेळेला सांगतोय,
पण तरी सुद्धा आम्हाला सगळ्यांना तुम्हाला ऐकायची खूप इच्छा आहे. जोरदार टाळ्या एकदा क्षितिज दातेसाठी. नमस्कार. अगदी ऐनवेळी सांगितलंय, पण सगळ्यांनाच आपलं म्हणणं मांडायला आवडतं, तसं तर मलाही आवडतं, पण कुठे आणि किती बोलावं याचं भान जपणारा मी माणूस आहे. त्यामुळे सिनेमात जरी अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत असलो तरी व्यासपीठावर उपस्थित सर्व कलाकारांमध्ये मी वयाने आणि अनुभवाने सगळ्यात लहान आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्या हिशोबानेच बोलतो. प्रवीण तरडे सर यांच्याबरोबर मी केलेला हा 4था-5वा सिनेमा आहे आणि हे केवळ मला माझं भाग्य वाटतं की मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते. याचं कारण आम्ही कायमच हे म्हणतो की प्रवीण तरडे सरांवर सरस्वती प्रसन्न आहे. इतकं सुंदर लिखाण आणि दिग्दर्शन कायम ते करत असतात आणि खरोखर प्रेक्षकाभिमुख कलाकृती कशी करावी यांची त्यांना पुरेपूर जाण आहे. धर्मवीर पार्ट 1 हा सिनेमा प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतला. आजही लोक भेटतात तेव्हा एकेका सीनचं वर्णन करून एकेका मोमेंटबद्दल बोलतात आणि कलाकार मित्रांनी या अशा गोष्टींबद्दल बोलणं हे समजून घेण्यासारखं असतं. पण प्रेक्षक जेव्हा अभिनयातले बारकावे, सीनमधले बारकावे, कॉन्टेक्स्ट याविषयी बोलतात तेव्हा खरोखर त्यांनी किती बारकाईने सिनेमा पाहिलाय, लक्ष देऊन पाहिलाय याची जाणीव होते. तितकाच किंबहुना त्याहून खूप जास्त भक्कम आणि जोरदार असा धर्मवीर भाग 2 सरांनी केलेला आहे. आणि सर जसं म्हणतात की मोठी आणि महत्त्वाची कलाकृती ही अशी पटापट होत नाही. त्यामुळे गेले कित्येक महिने आम्ही या सिनेमाच्या प्रक्रियेत आहोत. चित्रीकरण असेल, डबिंग असेल, आता तर हिंदी भाषेतही आहे त्यामुळे हिंदीतही आम्ही डबिंग करतो आहोत. तर मला असं वाटतं की या सिनेमाच्या निमित्ताने चरित्रात्मक सिनेमांमध्ये ती जादू खूप अनुभवायला मिळते की आपण आयुष्यात फोटोजमध्ये पाहिलेली व्यक्ती किंवा समोरासमोर पाहिलेली व्यक्ती हे कुठला तरी नट साकारत असतो आणि आपण इथे जमलेले बहुतांश मंडळी हे कलाकार आहोत. तर आपल्याला हे ठाऊक आहे की कुठलीही व्यक्ती किती कॉस्ट्युम मेकअप करून आपल्या समोर आली तरी सुद्धा तो आपला को ॲक्टर आहे या जाणीवेने आपण ओके असतो. पण प्रसाद ओक जेव्हा पहिल्यांदा माझ्यासमोर पार्ट 1च्या वेळेला धर्मवीर दिघे साहेबांच्या वेशात मेकअपमध्ये आला तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. आजन्म लक्षात राहील तो माझ्या. कारण वरिष्ठ का होईना पण मित्र असून सुद्धा मी त्याच्याशी पुढचे कित्येक दिवस अतिशय आदबीनं काम करणं आणि सिनेमातल्या इतर अनेक नटांबरोबर काम करणं, यावेळेला तर नटांची फळी आणि वरिष्ठ नटांची फळी ही इतकी मोठी झाली आहे या सिनेमामध्ये की त्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं हे खरोखर माझं भाग्य आहे. आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण जेव्हा मी थांबावं. कारण येस, हँडिंग ओव्हर टू आपला मित्र अभिजित. धन्यवाद क्षितिज. आपले लाडके सुपरस्टार, लाडके भाई श्री सलमान खान यांचं आगमन झालेलं. एकदा जोरदार टाळ्या सलमान सरांसाठी. धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होते आणि आत्ता सुद्धा. अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी. त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो. साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण सलमान सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि मंगेश सरांनी विनंती आहे की आपणही उपस्थित राहावं. हिंदी चित्रपटसृष्टी ज्यांच्या नावाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे तुम्हा सगळ्यांचे लाडके भाईजान म्हणजेच सलमान खान यांनी
याही चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली आहे. मी सगळ्या मान्यवरांना आणि सलमान सरांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये आता रिमोट दिले जातील. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये रिमोट दिले जातील आणि आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरचं अनावरण या ठिकाणी आपल्या हस्ते संपन्न व्हावं. खुर्च्या काढल्या जातील आणि आपण स्टेजच्या बाजूला येऊन आपल्या सकट सगळ्यांनाच हा अनुभव घेता यावा यासाठी आपल्याला विनंती. मी संपूर्ण कास्ट अँड क्रूला मंचावर यायची विनंती करतो. थोड्याच वेळात हा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला मंचावर यायचं आहे. त्यासाठी आपल्याला मी थोड्याच वेळात मंचावर पाचारण करेन. पण तत्पूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या हिंदीमध्ये सुद्धा जगभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर खास आपल्या समोर त्याचं अनावरण होत आहे. एक ते सुद्धा संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारे 9 ऑगस्ट 2024ला आणि गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या ट्रेलर लॉन्चच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत दिग्गजांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा ट्रेलर इथे दाखवला गेलाय. लवकरच सोशल मीडियावर आपण तो बघू शकाल. आपल्या सगळ्यांना विनंती करायची गरज नाहीच आहे की आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत लोकांपर्यंत तो आवर्जून पोहोचवा. आणि यानंतर ज्यांची आपण आवर्जून वाट पाहत होतो सलमान खान सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. बाकी मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर सगळ्या कास्ट अँड क्रू सोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सगळ्यांना मंचावर यायची विनंती करेन. पण तत्पूर्वी सलमान सर, आपसे विनती है, स्वागत नहीं करेंगे? पहले स्क्रीनिंग के लिए आया था मैं और वो पिक्चर बहुत बड़ी हिट हो गई और मेरी प्रार्थना मेरी दुआ है कि ये उससे भी बड़ी हिट हो जाए. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. छोटा सिंपल. थँक्यू सो मच सलमान सर, वी लव यू. आणि यानंतर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी आवर्जून उपस्थिती लावलेले आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा शक्यच होणार नाही असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आपलं मनोगत व्यक्त करावं. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 याचा आज ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि या प्रसंगी उपस्थित आपले हिंदी सिने अभिनेते सलमान खान, आमचे विधानसभेतील अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, महाराष्ट्र भूषण आमचे अशोक सराफजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलार, अभिनेता जितेंद्रजी, महेश कोठारेजी, बमन इराणी, गोविंदाजी आहेत, जीचे पुनीत गोयंका, उमेश बन्सल, प्रवीण तरडे, मंगेश देसाई, प्रसाद ओक, क्षितिज दाते, मकरंद पाध्ये, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित खासदार, आमदार, सिने चित्रपट सृष्टीतील सर्व मान्यवर,
मराठी हिंदी अभिनेते आणि सर्वच दिघे साहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे, परंतु ती गुरुपौर्णिमा आजच झाल्यासारखी वाटते आहे, कारण साहेबांना भेटले आणि माझे साहेब मला प्रत्यक्षात इथे भेटले. खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना आपल्यातले काही लोक भेटले असतील, त्यांना ऐकलं असेल, परंतु त्यांचं काम जे आहे, त्यांचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक आपण केला आणि तो प्रचंड हिट झाला, त्याला यश मिळालं आणि 2022 सालातला तो मराठीतला ब्लॉकबस्टर ठरला. यासाठी मी प्रवीण तरडे यांचं मनापासून अभिनंदन करतो. मंगेश देसाई, त्या प्रसाद ओक, त्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे त्यातून दिघे साहेबांचं जीवनपट लोकांसमोर आला, परंतु दिघे साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व एवढं मोठं है, सलमान जी इतना बड़ा काम उन्होंने किया है कि एक फिल्म में वो पूरा नहीं हो सकता है. इसलिए हमने ये प्रवीण तरडे और मंगेश देसाई इन्होंने सब ने पार्ट 2 आज लॉन्च किया, ट्रेलर लॉन्च किया है. खरं म्हणजे त्यांनी एक धगधगता भूतकाळ पडद्यासमोर आणला आहे. जीवनातलं सत्य काय ते त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणलं आहे. खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचं आयुष्य आणि कर्तृत्व एवढं मोठं होतं, मगाशी म्हटल्याप्रमाणे, की ते एका सिनेमामध्ये शक्य नाही. आता दुसरा पार्ट 2 केला आहे. मला वाटतं प्रवीण कुठे गेले, आणखी पुढं काय करतात माहीत नाही मला. कारण आनंद दिघे साहेबांचे विचार जे आहेत, हे विचार आणि त्यांचं काम आजही आपल्यामध्ये आहे. आनंद सिनेमातला एक डायलॉग आहे, आनंद मरते नहीं, आनंद मरा नहीं करते. विचार मरत नसतात. विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालण्याची दिशा देऊन जातो. आणि बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही, तर त्यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी अशी कामं केली की अनेकांना ती माहीत नाहीत. मगाशी मामा अशोक सराफजी सांगत होते की ठाण्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं की या सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. खरं म्हणजे काही गोष्टी आम्ही इथे बोलू शकत नाहीत. अशा अशक्यप्राय गोष्टी आणि अशक्यप्राय कामं ते करून गेलेत. सर्व ठिकाणाहून माणूस जेव्हा हवालदिल होऊन हरून अगदी निराश व्हायचा आणि तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंदाश्रमात त्यांच्या दरबारात जायचा, दुःखी कष्टी चेहऱ्यावर वेदना घेऊन दिघे साहेबांना भेटायचा आणि पुन्हा जाताना त्याच्या चेहऱ्यावर
एक विलक्षण आनंद आणि समाधान घेऊन जाताना आम्ही पाहिलेला आहे. अशी अनेक प्रकरणं, अनेक घटना दिघे साहेबांच्या जीवनामध्ये आणि या ठाणेकरांच्या नाही, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आनंद दिघे साहेबांनी केलं. खरं म्हणजे फक्त हिंदुत्वाचं रक्षण नाही, तर समाजाच्या हिताचं रक्षण देखील धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. या सिनेमामध्ये आपण बघाल की कुठलंही जात, धर्म, पंथ सिनेमामध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं टॅगलाईन आहे, परंतु प्रत्यक्षात दिघे साहेबांचं जीवन या सिनेमाच्या माध्यमातून काही अंशी आपल्यासमोर येईल. त्यांच्याकडे कुठल्याही धर्माचा माणूस जाऊ द्या, कुठल्याही जातीचा, कुठल्याही पंथाचा, तो कधी खाली हात वापस गेला नाही, खाली हात वापस गेला नाही. आणि दिघे साहेबांची हीच तर शिकवण होती. या सिनेमात एक डायलॉग आहे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. याचं कारण कार्यकर्त्याने लोकांची सेवा करावी, सुखदुःखामध्ये धावून जावं, त्यांची अडीअडचण सोडवावी आणि त्याला न्याय द्यावा, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. मला आठवतं आहे की अगदी शाळा प्रवेशसाठी देखील त्यांच्या दरबारामध्ये शेकडो हजारो लोक यायचे. KG to PG पर्यंत कुठलंही ॲडमिशन दिघे साहेबांकडून झालं नाही, होणार नाही, असं कधी झालंच नाही, असा विश्वास लोकांमध्ये होता. माय भगिनी कुठलीही अडली नडली, कुठलेही काही त्रास झाला, कोणी तर दिघे साहेबांच्या दरबारामध्ये जात होता आणि त्याला न्याय मिळत होता. खरं म्हणजे एक आगळं वेगळं नेतृत्व दिघे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राला लाभलं होतं. आणि म्हणून मी प्रसाद ओक, प्रवीण तरडे यांना मनापासून पुन्हा धन्यवाद देईन. प्रसाद ओक यांनी जे काम केलं, प्रसाद ओक यांनी कधी दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं. दिघे साहेबांना दिघे साहेबांना फोनवर पण बोलले नव्हतं तुम्ही, परंतु दिघे साहेबांबरोबर जे राहिले ते त्यांच्यासोबत होते, ज्यांच्या सानिध्यात होते, या सगळ्यांशी बोलून, या सगळ्यांशी चर्चा करून, त्यांना ऐकून दिघे साहेबांचा हुबेहूब दिघे साहेबांची भूमिका करणं हे सोपं नव्हतं. आणि ती भूमिका प्रसाद ओक यांनी केलेली आहे. खरं म्हणजे मी एक किस्सा सांगतो. मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपला कुठे ट्रेलर आपण लॉन्च केलं का काय लॉन्च केलं तिकडे हॉटेलमध्ये, कुठल्या ब्ल्यू सीमध्ये. आणि असा अंधार होता आणि हे समोरून आले आणि मला काही सुचलंच नाही. मी त्यांना दिघे साहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो. म्हणजे तसं पाया पडण्यासारखं काम केलेलं आहे तुम्ही, परंतु एक अशी भूमिका, त्यांनी त्या भूमिकेमध्ये जीव ओतला होता. एवढी मेहनत, त्याला फार डेडिकेशन आणि डिवोशन लागतं आणि ते प्रसाद ओक यांनी केलं. आणि माझं काम तर क्षितिजने केलं. याच्यामध्ये मागच्यापेक्षा जास्त भारी दिसतो. कारण खरं म्हणजे आनंद दिघे साहेबांनी जो विचार दिला आहे, बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे, आज त्यांच्या विचारांमुळे 2 वर्षापूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि आज 2 वर्ष झाली. या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आज जसं दिघे साहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभतो, तसं शासन
लोकांच्या दारी घेऊन आम्ही गेलो. शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या, अनेक योजना आम्ही लोकांच्या दारात जाऊन दिल्या. आणि आजही मी आपल्याला सांगतो, आता ज्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी, माझ्या बांधवांसाठी, ज्येष्ठांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी आज आपलं सरकार करतं आहे, प्रामाणिक प्रयत्न करतं आहे. खरं म्हणजे यामध्ये आनंद दिघे साहेबांची प्रेरणा आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. आणि त्यामुळे मला एक गोष्ट आठवती आहे, जेव्हा 20 वर्षापूर्वी 2000 साली जेव्हा मला दिघे साहेब म्हणाले होते, एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे, तेव्हा मला माहीत नव्हतं असं सकाळ साहेब का म्हणाले. परंतु ते एक शब्द आजही माझ्या कानात आहेत आणि ती काय दूरदृष्टी त्यांची होती. खऱ्या अर्थाने 20-22 वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री होईन असं मला कदापि वाटलं नव्हतं. परंतु इथे दिघे साहेबांच्या बहिणीचे मिस्टर आहेत, दिघे साहेबांच्या बहिणीचा मुलगा आहे, ताई आजारी असल्यामुळे ती आली नाही. परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस दिघे साहेबांनी ताईला सांगितलं, अगोदर म्हणजे जेव्हा दिघे साहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होतं, हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. आणि हे मला ताईंनी सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि ती स्वागतासाठी आली तेव्हा. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जे काही साहेबांनी, दिघे साहेबांनी जे काही शिकवलं आहे, जे काय विचार दिलेत, त्याची वाटचाल आम्ही करतो आहे, प्रयत्न करतो आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा. आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे कुणा एकट्या दुकट्याचं नाही आहे. यासाठी या राज्याचा विकास, सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला, मग बळीराजा असेल, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी, माता भगिनी, माझे ज्येष्ठ, त्याचबरोबर तरुण, त्यांच्यासाठी देखील योजना करतो आहे. आणि आपल्या सिनेसृष्टीतले सर्व कलावंत आहेत, मराठीतले आहेत, हिंदीतले आहेत. सलमानजी, आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. मला वाटतं झीचे देखील आभार मानतो, त्यांनी देखील आपल्या पहिल्या सिनेमाला देखील खूप सपोर्ट केला. आणि मला वाटतं प्रवीणजी, पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला तसा हा देखील डबल यशस्वी होईल, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा आपल्याला देतो. आणि धर्मवीर टीमला मनापासून शुभेच्छा. कुणाचं नाव राहून गेलं असेल, ज्यांनी या सिनेमामध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच मनापासून मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर टीमला, कास्ट अँड क्रूला मी मंचावर यायची विनंती करतो. आपण मंचावर यावं, आपल्यासोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटी इथे करण्याचा आमचा मानस आहे. साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या सगळ्यांना मी मंचावर यायची विनंती करतो. आपण सगळ्यांबरोबर, या मान्यवरांबरोबर दिग्गजांच्या उपस्थितीत फोटो ऑपॉर्च्युनिटी केली जाईल. आणि निखिल द्विवेदी आणि ऑरी यांचं आगमन झालेलं आहे. आपण कृपया मंचावर यावं. आप कृपया मंच पे आए, आपको रिक्वेस्ट है. महेश लिमये, अविनाश विश्वजीत, चिनार महेश, धर्मवीरची संपूर्ण टीम, कलाकारांची फौज म्हणजे काय असते हे या निमित्तानं आपल्याला कळेल. या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत, दिग्गजांच्या उपस्थितीत, तोपर्यंत मी साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांना विनंती करतो की आपण कृपया आभाराचे 2 शब्द आमच्या समोर मांडावेत. श्री मंगेश देसाई. नमस्कार. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चरणी नमस्कार.
माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आशिष शेलारजी, लोढाजी, नार्वेकर सर, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते भाई सलमान खानजी, अशोक सराफ मामा, महेशजी कोठारे, प्रसादो, प्रवीण तरडे, पुनीतजी गोयंका सर, जितेंद्रजी, गोविंदाजी, बोमनजी, हे सगळे उपस्थित राहिले या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाला. तुम्हा सगळ्यांनी शुभेच्छांच्या प्रती इथे हजर राहून मला आशीर्वाद दिलेत. धर्मवीर 1 ज्या पद्धतीने तुमच्या आशीर्वादाने सुपरडुपर हिट झाला होता, त्याचप्रमाणे धर्मवीर 2 सुद्धा तुमच्या शुभेच्छांनी, आशीर्वादांनी सुपरडुपर हिट हो, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगेशजींनाही मी विनंती करतो आपण या फोटोमध्ये सहभागी व्हावं. आपण सगळे आवर्जून आलात, इतक्या शुभेच्छा देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात, याबद्दल मनापासून तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे, पण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट 2024ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. याचे ट्रेलर्स आता सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल व्हायला सुरुवात होतीलच. उद्या गुरुपौर्णिमा आहे, या निमित्तानं या चांगल्या मुहूर्तावर आपण सुद्धा आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर, आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत हा ट्रेलर नक्की पोहोचवा आणि 9 ऑगस्टपासून चित्रपटगृहांमध्ये जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या. झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट 9 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात प्रदर्शित. धन्यवाद. मी मंगेश देसाई यांना विनंती करतो, ऑरी आणि निखिल द्विवेदी यांचं आपण स्वागत आणि सत्कार करावा. जी तुझी थँक्यू सो मच. जो जगला जो घडला मनी हिंदुत्वाची कास धरून जनकल्याण अखंड झटला उभी सेना अभिमानी